या कथेचा मागचा भाग कुणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कावेरीच्या धन्यवादाला काही महत्त्व न देता सारंगा पुटपुटला. जवळपासच्या गावात कोणी नातेवाईक राहतो का? तुम्हाला तिथं पोचवतो. बोलत असताना त्याने घोडाचा सलग 2 वेळा आवाज ऐकला. त्याने चटकन ओढून पाहिले. वातावरणातील हालचाली पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागला. त्याला असले सावध झालेले कावेरीने हेरले होते. तिने त्याला हळूच विचारले, कसला आवाज ऐकलास का? सारंगाने मानेने नकार दिला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात सलग 3 वेळा घुबडाचा आवाज ऐकू आला. आता मात्र सारंगा उठून उभा राहिला. त्याने जमिनीवरील 2 लहान दगड उचलले आणि 3 वेळा एकमेकांवर आपटले. दोन्ही दगड एकमेकांवर आपटण्याची ती पद्धत थोडी निराळी होती. त्यांच्यातून घर्षणाचा विशिष्ट आवाज उत्पन्न झाला. याचा बहिर्जी पथकाच्या सांकेतिक भाषेत तुम्ही समोर येऊ शकतात असा अर्थ होतो. सलग 3 वेळा घुबडाचा आवाज म्हणजे काही अडचण आहे का, असे विचारणे होते. त्याला प्रत्युत्तर सारंगाने दिले होते. त्याला तो सांकेतिक शब्द प्रश्न कोणी विचारला असेल, अर्थात कोणातरी दुसऱ्या हेरानेच. परंतु तो हेर कोण होता? सारंगाने जीभ ताडूला लावली आणि टच असा आवाज काढला. हाही संकेत होता जवळ बोलावण्याचा. सारंगाने जवळपासच्या सर्व दुसऱ्या हेरात जवळ बोलावले होते. कावेरीने हा प्रकार काही उमगत नव्हता. सारंगा कुणाला तरी संकेत देत आहे असे तिला जाणवले होते. परंतु ते अजूनही घडून गेलेल्या घटनेत अडकले होते. ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते. ती अचानक डोळ्यासमोर हात धरत होती. आतापर्यंत सुकलेल्या तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. थोडे भानावर आल्यावर तिने गमावलेल्या तिच्या परिवाराची आठवण झाली होती. ती तोंडासमोर पदर धरून रडत होती. काय झालं? सारंगाने विचारले. माझ्या कुटुंबात कोणीही जिवंत राहिलं नाही. सगळ्यांनाही मरताना मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलं आहे. सारंगा कावेरीचं सांत्वन करण्यासाठी पुढे काही बोलणार इतक्यात त्यांच्या मागे पावलांचा आवाज आला. त्याने वळून पाहिले. त्यांच्या समोर 2 कंदील प्रकाशमान चमकला होता. त्या हेरांच्या हातात 2 कंदील होते. एक खडक होता. तो एक कंदील आणि खडक सारंगाचाच होता. तो ज्या झुडपात तो सोडून आला होता. सारंगाच्या हातात खडक आणि कंदील देत तो पुटपुटला. सारंगा, काय झालं? ही कोण आहे ही स्त्री? सारंगाने कंदील थोडा छातीपर्यंत वरपर्यंत आणला. समोरच्या हेराचा चेहरा नीट निरखून पाहिला. विजापुरी सैनिकाच्या वेशात हा हेर होता. त्याच्या डोक्यावर हिरवा फेटा होता. डोळ्यात काजळ भरले होते. मिशांचा आकडा कल्ल्यांपर्यंत पोहोचला होता. नजर भेदक होती. ते हेरांसमक्ष सारंगा क्षणाचाही विलंब न करता झुकला. त्याने वाकून नमस्कार केला. नाईक, डोंगरापलीकडच्या गावात आदिलशाही सैनिकांनी लूटमार केली. गाव उद्ध्वस्त झालं. या स्त्रीच्या कुटुंबातलं कोणी जिवंत नाही राहिलं. ही जीव वाचवून कशीबशी जंगलात आली. नाईकांच्या पापण्या लवल्या. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. घडल्या प्रकाराचे त्यांना अत्यंत दुःख झाले होते. परंतु त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही ओघळला नाही. त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले. ते तिला काही विचारणार इतक्यात तीच म्हणाली, जीव वाचवून पडून आले नाही, त्या दुष्टांना संपवून आले. काय? सारंगाने विचारले. त्या राक्षसांनी माझ्या आई आणि बहिणींच्या शरीराचे लटके तोडले. त्यांची आणि माझी अब्रू मी वाचवू शकले नाही. पण त्या नराधमांना मी पाताळात ढकलून आले आहे. दातावर दात घट्ट दाबत द्वेषाने कावेरी बोलली. तिच्या नजरेसमोरून पटापट दृश्य तरळून गेली. ते 4-5 हत्यारबंद विजापुरी सैनिक कावेरीची आई आणि गंगाच्या दिशेने पुढे सरकत होते. आम्हाला सोडा. आमच्या घरात असेल नसेल ते सगळं घेऊन जा. पण कृपा करून आम्हाला सोडा. कावेरीची आई हात जोडून त्यांना विनवणी करीत होती. घेऊन जाणार. आम्हाला जे न्यायचंय ते सगळंच घेऊन जाणार. पण त्याआधी तुमचा आस्वाद घेऊ दे. बोलत दाढीवरून हात फिरवत एका नराधमाने हातातील तलवार बाजूला केली.
डोक्याचा हिरवा पेढा सोडत त्याने अंगारक्याच्या छातीवरील नाडा सोडला. पण तुम्ही तर 3च आणि आम्ही 4, दुसरा मिश्किलपणे हसत म्हणाला. हरकत नाही सईदराजा, आधी तुम्ही आटपून घ्या. तिसऱ्याच्या बोलण्यावर चौघे मोठमोठ्याने राक्षसी आवेशाने हसू लागले. कावेरीची आई पुढे झाली. 2 मुलींना तिने तिच्या असं कसं जाऊ देऊ? सह्याद्री लुटायला आलोय आम्ही. हर एक वस्तू लुटून नेऊ. त्यांच्यातला एक म्हणाला, मी तुम्हाला समर्पण करते, पण माझ्या मुलींना काही करू नका. कावेरीची आई आणखीन पुढे हात जोडत म्हणाली. इतक्यात त्यांच्यातील एकाने तिच्या केसांना हात घातला. ती जोरात किंचाळली. त्याने तिच्या बाजूला ढकलून दिले. ती मातीच्या भिंतीवर आदळली. भिंतीच्या खुंटीवर तिचे कपाळ आपटले गेले. तिच्या कपाळावर जखम होऊन रक्तस्राव होऊ लागला. त्या नराधमाने तिचा पदर पकडून तिला जमिनीवर ढकलले. ती जमिनीवर पडली. पडताना तिचे डोके दगडी वळवंट्यावर आदळले. तिच्या कपाळातून आधीपेक्षा जास्त रक्त वाहत होते. एवढ्यात ती बेशुद्ध पडली. आता ती तिच्या मुलींचं रक्षण करू शकत नव्हती. तिच्या मुलींसमोर त्यातल्या एकाने तिचा बलात्कार केला. आता त्यांनी दोन्ही मुलींना जमिनीवर ढकलले. मुली किंचाळत होत्या, मदतीसाठी हाका मारत होत्या, परंतु त्या क्रूर विजापुरी राक्षसांपासून त्यांचे संरक्षण करणारा कोणी मर्द गावात उरला नव्हता. कावेरी त्या अत्याचारींचे अत्याचार निमूटपणे सहन करत होती. तिची बहीण गंगा रडून गतप्राण झाली होती. तिच्या आईच्या शरीरातूनही आत्मा कधीच निघून गेला होता. कावेरी दोघींच्या पार्थिवाकडे शून्य नजरेने पाहत होती. त्यांच्या संपूर्ण उघड्या चेहऱ्यावर माराच्या आणि कोरू चावे घेतल्याच्या खुणा होत्या. त्या दैत्यांनी तिच्या बहिणीच्या ओटीपोटीच्या आसपासची आणि दंडावरची चामडी दातांनी सोलून काढली. गंगाचा चेहरा ओठांपासून ते गालाच्या हाडांपर्यंत फाटलेला होता. अतिशय क्रूररित्या तिचा अंत झाला होता. कावेरीने अत्याचार सहन करत दोघींचे पार्थिव फक्त पाहत होती. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसले तरी डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. ते नराधम आळीपाळीने तिचा बलात्कार करत होते. आता या नराधमाने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. राक्षसी होऊन तिला मारून चटकन टाकण्याचा त्यांचा मनसुबा होता. दातावर दात दाबत तो हसत होता. डोळे विस्फारून तो कावेरीच्या गळ्यावर त्याच्या हाताची पकड अजून घट्ट करत होता. कावेरीने झटपट केली, प्रतिकार केला. ती तिचे हात जमिनीवर आपटत होती. अचानक तिच्या हाताला जमिनीवर पडलेल्या तलवारीचा स्पर्श झाला. तिने क्षणात ती तलवार उचलली आणि तिच्या अंगावर बसून गळा आवळत असलेल्या सैनिकाच्या कमरेत घुसवली. तो ओरडला. त्याच्या कमरेतून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. तो वेदनेने विव्हळत होता. त्यामुळे आपसुकच त्याची कावेरीच्या गळ्याभोवती पकड सैल झाली. याचा लाभ घेत कावेरी उडली. त्वेषाने ओरडून तिने त्याचा गळा तलवारीने चिरला. तेव्हा ते तिघे अत्याचारी तिच्या अंगावर धावून आले. एक जण धावत पुढे येत असताना त्याचा पाय गंगाच्या पार्थिवात अडकला. तो पार्थिवावर कोसळला. प्रसंगावधानता राखून कावेरीने चपळतेने त्याच्या मानेवर तलवार चालवली. दुसऱ्याला खोपराने भिंतीवर ढकलले. तोवर चौथा कपडे घालून पडण्याच्या तयारीला लागला होता. भिंतीवर आदळलेला सैनिक विवस्त्र होता. भिंतीला टेकत तो बाजूला असलेल्या तलवारीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कावेरीने त्याला तितका अवधी दिला नाही. तिच्या आईच्या डोक्याजवळ पडलेला वरवंटा उचलून तिने त्याच्या डोक्यात घातला. तो तडफडत जमिनीवर कोसळला. त्याचे मस्तक छिन्नविछिन्न झाले होते. रक्ताच्या चिरकांड्या भिंतीवर उडाल्या होत्या. डोळे खोपडीतून निघून बाहेर लटकले होते. चौथा सैनिक वस्त्र परिधान करून तलवार घेऊन कावेरीच्या अंगावर धावून आला. एकट्या स्त्रीने आपल्या साथीदारांना संपवलेच कसे या विचाराने चौथरला होता. पडून जाण्याऐवजी तो आता सूड भावनेने पेटला होता. तो क्रोधाने कावेरीवर तलवारीचे वार करू लागला. कावेरीने त्याच्या तलवारीवर झेलले. ती आता क्रोधाग्नीने पेटून उठली होती. तिच्या परिवाराच्या प्रतिशोधाचा हिशोब तिला तिथेच चुकता करण्याची ही संधी प्राप्त झाली होती.
ती शरीरातील असल्या नसल्या ताकदीने त्याच्यावर तुटून पडली. तिने आयुष्यात कधी तलवारची मूठ हातात घेतली नव्हती, परंतु या प्रसंगाने तिला सगळे क्षणात शिकवले होते. ती फक्त वेगाने तलवार फिरवत होती. तिचा पदर जमिनीवर लोंबकळत होता. चोगडी उघडी होती. तिला आता कसलेच भान राहिले नव्हते. ती फक्त त्या सैनिकाच्या वधाच्या इच्छेने पेटून उठली होती. तिच्या तलवारीचा फटका त्या सैनिकाच्या मुठीवर लागला. त्याच्या हातून तलवार निसटली. इतक्यात पुन्हा कावेरीची वेगवान तलवार त्याच्या खांद्याला परसून गेली. रक्ताची चिरकांडी उडाली. तो सैनिक मागे मागे सरकत होता. दरवाजातून पडून जाण्याच्या प्रयत्नात त्याची नजर कावेरीच्या वेगाने फिरणाऱ्या तलवारीवरून हटली आणि सपकन तिची तलवार त्या सैनिकाच्या मानेत घुसली. त्या सैनिकाने शेवटचे वरून तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा चंडिकेसारखा भासत होता. तिने डोळे आग ओकत होते. श्वासांचा वेग प्रचंड वाढला होता. कंठ खाली वर सरकत होता. तिच्या हातातील तलवार तशी मानेत अटकून होती. मानेला पकडत तो जमिनीवर कोसळला. त्याच्या मानेतून उडालेल्या रक्ताच्या चिरकांड्या कावेरीच्या चेहऱ्यावर फिरवल्या होत्या. कावेरी त्याच्या तडफडणाऱ्या शरीराकडे पाहत होती. तिचा प्रतिरोध पूर्ण झाला होता. तिने तिच्या आईच्या पार्थिवावर नजर फिरवली. त्या दोघींच्या पार्थिवाजवळ गेली. गंगाच्या पार्थिवाला तिने वस्त्राने झाकले. क्रोधपूर्ण नजरेने मृत सैनिकाच्या पार्थिवाकडे पाहत तिच्या चोळीला बंद केले. खांद्यावर पदर घेऊन कमरेत खोचला. आता मात्र तिचे अश्रू थांबले होते. कदाचित तिच्या डोळ्यातील अश्रुगंती मृत पावल्या असतील. इतक्यात तिच्या घोड्यांची तापांचा आवाज आला. आणखी सैनिक येत असल्याचा अंदाज लावत ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. खरोखरच दुर्गेचं रूप धारण केलं होतंस तू मुली, नाईक म्हणाले. तो हृदयद्रावक प्रसंग तिने नाईक आणि सारंगासमोर कथन केला. नाईकांना तिची दया येत होती, पण तिच्या शौर्याचे कौतुकही वाटत होते. मी फक्त 4 लांडग्यांना मारले आहे, पण या मुलकात असे धुमाकूळ घडणारे कितीतरी लांडगे आहेत. ते कधीही येतात आणि गरीब रयतेची फसवणूक करतात. द्रव्य लुटतातच, पण बायकांनाही अशी अब्रूही लुटतात. त्यांना कोण मारणार? कावेरी म्हणाली. याच दुष्टांना संपवण्यासाठी शिवाजीराजे भोसले नावाचा लावारस सह्याद्रीच्या पोटातून बाहेर पडला आहे. हाताची मूठ बंद करून क्रोधाने नियंत्रित करत सारंगा पुटपुटला. कावेरीने राजांचे नाव ऐकताच सारंगाशी बोलण्याची सहमती दर्शवली, परंतु तिची नजर केव्हापासून नायकांच्या पोशाखावर फिरत होती. तिच्या अंतर्मनाची उठणारा प्रश्न तिने शेवटी विचारला. तुमचा पोशाख विजापुरी सैनिकासारखाच आहे. खडखडत तिने हळूच नाईक म्हणाले. मीही विजापुरी सैन्यात चाकरी करतो. बोलताना त्यांना आवडल्यासारखे होत होते. हे कसं शक्य आहे? तुमच्या वर्तनात आणि आदिलशाही सैनिकांच्या वर्तनात मोठा विरोधाभास आहे, कावेरीने गोंधळून विचारले. सारंगाने नाईकांकडे पाहिले. त्यांची ओळख देणार का याबद्दल ते विचार करत होता. यात नाईक म्हणाले. योग्य वेळी तुला या प्रश्नाचं उत्तर देईन. नाही, मला आताच तुम्ही या कोड्यातून बाहेर काढावं, कावेरी हट्टीपणे म्हणाली. नाईकांनी एकदा सारंगाकडे पाहिलं. सारंगाने होकारात्मक मान हलवली. खरं तर नाईकांनी तिच्या शौर्याबद्दल ऐकताच तिला बहिर्जी पथकात सामील करून घ्यायचे ठरवले होते, परंतु त्यापूर्वी तिच्या मनाचा सखोल अंदाज त्यांना घ्यायचा होता. सारंगा मोठ्या खडकावर बसला होता. नाईकांनी घेतलेल्या निर्णयामुळे तो आवाज झाला होता. कावेरीने चेहऱ्यावर आता समाधान उमटले होते, कारण नायकांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देत तिला स्वराज्याच्या बहिर्जी पथकात सामील करून घेतले होते. ते शिवाजी राजांच्या गुप्तहेर पथकाने प्रमुख बहिर्जी नाईक असल्याची ओळखही त्यांनी दिली होती. कावेरीला आता फक्त फतेखानाचा प्रतिशोध घेण्याची संधी आयती मिळाली होती. तिने बहिर्जी पथकासाठी जीवन ओवाळून टाकण्याचे सांगितले. सारंगाने हळूच नाईकांना विचारले. नाईक, आता फतेखानाची मोहीम तोंडावर आहे आणि तुम्ही मला कावेरीशी लग्न करायचं म्हणत आहात. सारंगाने कावेरीशी लग्न करावे असा नाईकांनी निर्णय घेतल्यापासून सारंगाला धक्का लागला होता. नाईक हसत सारंगाजवळ आले आणि त्याच्या खांद्यावर थाप मारत म्हणाले.
सारंगा, खरोखर लग्न कर असं म्हणत नाही आहे मी, पण ती जर तुझी पत्नी आहे असं लोकांना वाटायला हवं, तेव्हाच ती तुझ्याबरोबर राहू शकेल. तिला बहिर्जी पथकाच्या भाषेची शिकवण तुला द्यायची आहे. तिला प्रत्येक मोहिमेत तुझ्यासोबत असू दे. पण नाईक, ती एक स्त्री आहे आणि माझ्या मोहिमा घनघोर जंगलात असतात. ती तिची आत्मरक्षा करण्यास सक्षम आहे सारंगा, याबद्दल तुला सांगायला नको. कावेरीने नायकांच्या बोलण्यात सहमती दर्शवली. तुझ्यासोबतच्या असण्यानं तुझ्या मोहिमांमध्ये तुला यश येईल. कावेरी शत्रूच्या गोट्यात जाऊन शत्रूवर मोहिनी घालून त्यांच्यापर्यंत अतिमहत्त्वाच्या बातम्या आणि किल्ल्यांच्या वाटा पोहोचवू शकते. हे नायकांनी सारंगाला सूचित करायचे होते. ते सारंगाने ओळखले होते, पण नाईक, शत्रूच्या गोट्यात एका स्त्रीला घेऊन जाणं. प्रथम डोळ्यातून ही भावना काढ की ती एक स्त्री आहे. ती शिवरायांची आणि जिजाऊ साहेबांची स्वराज्यातील रागिणी आहे. रागिणी. कावेरी, तुझं नाव आजपासून रागिणी आहे. खूपच छान. हे नाव आवडतं मला. कावेरी ओठांवर हात ठेवत किंचित हसली. मला काही विश्वास आहे रागिणी, एक दिवस तू मोठी मोहीम पत्ते करशील. नाईकांनी कावेरीकडे पाहत म्हणाले, इतका विश्वास दाखवल्याबद्दल खूप आभारी आहोत नाईक. मी माझं सर्वस्व पणाला लावून स्वराज्यासाठी कार्य करेन, कावेरीनं आत्मविश्वासाने म्हणाली. नाईकांनी कावेरीकडे पाहिले. किती सहजतेने तिने उद्ध्वस्त जीवन झालेल्या परिवाराचे दुःख मागे फेकले. नाईक जाणून होते की स्त्री हृदय हे अधिक संवेदनशील असते. तिला दुःख पचवणे इतके सहज नसते, परंतु कावेरीला ते शक्य झाले होते. परिवारातील सगळ्याच सदस्यांचा मृत्यू हृदयद्रावक अंत झालेला आपल्या डोळ्यांनी पाहून सुद्धा ती आत्मविश्वासाने बहिर्जी पथकात सामील झाली होती. नुकत्याच मिळालेल्या ओल्या यातना विसरून ती स्वराज्याच्या मोहिमेवर निघाली होती. जंगलाच्या मधोमध गरजाडीच्या आत एका टेकडीच्या पायथ्याशी गुफा दिसत होती. गुफेसमोर धुनी पेटवली होती. ही धुनी कित्येक महिन्यांपासून सतत पेटली होती. त्या धुनीसमोर एक नागा साधू बसला होता. बोटात चिलीम अडकवून होता. अधूनमधून त्या चिलिमीचे झुरके सोडत होता. त्याने संपूर्ण अंगावर राख आभूषित केली होती. वस्त्राचा ताट त्याने कधीच केला होता. नख, जटा, पटा सामान्य मानवापेक्षा कितीतरी विशाल होत्या. गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या. समोर जमिनीत एक त्रिशूळ कोसले होते. कोणी तरी त्याच्याच दिशेने येत असल्याचे त्या नागा साधूला जाणवले. त्यांच्याजवळ बसलेला काळा कुत्रा उठून उभा राहिला होता. त्याने कान टवकारले आणि गुरगुरत भुंकू लागला. परंतु काही वेळात त्याने हवेतून गंध ओळखला असावा, म्हणून भुंकणे बंद करून तो फक्त शेपटी हलवू लागला. कुत्रा पुढे जाणार इतक्यात, खंड्या, ओळखलंस काय, असे म्हणत नाईक पुढे म्हणाला. त्यांनी खंड्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला प्रेमाने गोंजारले. नाईकांच्या पाठोपाठ सारंगा आणि कावेरी सुद्धा आले होते. समोरचे दृश्य पाहून कावेरी थक्क झाली. ते तसे इथे पोचण्यापूर्वी कुठे जात आहेत याची कल्पना नायकांना दिलीच होती. हे बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते. जंगलात राहणारा हा नागा साधू सुद्धा बहिर्जी पथकाचा एक हेर होता. त्याचे हे सोंग होते, परंतु त्याचे हे सोंग कायमस्वरूपी होते. त्याला आयुष्यभर हेच सोंग धारण करून ठेवण्याची, स्थळाची राखण करण्याची जबाबदारी मिळाली होती. सह्याद्रीच्या चारही दिशांना अशी गुप्तस्थळे निर्माण केली गेली. या गुफांमध्ये तळघर असत. गुफेतून तळघरात जाण्याचा रस्ता नवख्या व्यक्तीला कधीही सापडणार नाही अशी व्यवस्था होती. या प्रत्येक गुप्तस्थळाची निर्मिती करण्यात सारंगाचे मोठे योगदान होते. बहिर्जी पथकातील मोजक्या लोकांना थेट संबंध शिवरायांशी येत होता. बाकी सर्व हेर आपले जीवन समर्पण करून स्वराज्याच्या या हेरखात्यात हात प्रबळ करत होते. नाईक, ही स्त्री, नागा म्हणाले. ही रागिनी. नाईकांनी ओळख करून दिली. त्या नागा साधूला इतकी ओळख पुरेशी होती. कावेरीने त्याला झुकून नमस्कार केला. रागिनी, गुफेच्या उजव्या बाजूला कुंड आहे. स्नान करून गुफेत विश्राम कर. पहाट झाल्यावर सारंगा आणि तू निघा. परिवाराचा अंत्यविधीचा
आणि ठरल्यापणे तुम्ही शिरवळच्या मोहिमेवर जा, नाईकांनी सांगितले. जी नाईक, आणि एक लक्षात असू दे, वैयक्तिक भावनांना स्वराज्यात हेराच्या जीवनात तीरमात्रही महत्त्व नाही. आपल्या भावना फक्त मायाभवानीसाठी. आपलं प्रेम म्हणजे शिवाजीराजे भोसले, आपलं कर्तृत्व म्हणजे आपली गोपनीयता. आपण सामान्यात असामान्य आहोत. आपण आयुष्याच्या कितीतरी पुढे गेले आहोत. आपण नियतीला मुठीत घेतलं आहे. नाईकांनी बहिर्जी पथकाचे मूलमंत्र कावेरीला समजावले. नाईकांच्या शब्दांनी कावेरी प्रभावित झाली. ती निश्चयी स्वरात म्हणाली, होय नाईक, शेवटच्या श्वासापर्यंत मी पथकाचे मूलमंत्र लक्षात ठेवीन. उत्कृष्ट हेर होण्याची तिची तळमळ नाईकांनी ओळखली होती. जा, आता स्नान करून विश्राम कर, नाईक स्मित करत म्हणाले. कावेरी कुंडाच्या दिशेने निघाली. नाईकांनी गुफेच्या बाहेरच एका आयताकृती खडकावर अंग टाकले. सारंगाने खांद्यावरील लुंगडी जमिनीवर अंतरली आणि त्यावर तो आडवा झाला. कावेरीच्या रूपात एक महापराक्रमी महिला हेर बहिर्जी पथकाचा लाभल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नाईकांनी पडल्या पडल्या आकाशावर नजर खेळवली होती. चंद्र नव्हता, पण चांदण्या आकाशात खुलल्या होत्या. पावसाळा नुकताच संपला होता, त्यामुळे ढग विरळ होते. आता काही दिवसात फतेखान पुढे चाल करणार हे निश्चित होते. नाईकांनी त्याच्या शिबिरात जाऊन आले होते. फतेखानाचा स्वभाव त्यांनी निमूटपणे समजून घेतला होता. हैबतरावाला पारखले होते. आता नाईकांना पुढचे पाऊल उचलायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याच्या 50 हेरांना नेमले होते. ते सगळे हेर 2 दिवसात नाईकांपर्यंत पोहोचणार होते. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.